आणि सिद्धीच होत यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला विढा दिलाय. पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवाकाशी यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. अरे मग काय झालं? रात्रीच्या पहिल्या प्रहरास रात्रीच्या पहिल्या प्रहरास ताच्या सुमारास गड उतरण्यास शिवबाबांची तो बाजी संधी. पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळ चालती. दुसऱ्या पालखीत शिवा काशी तो मोठा रुबाबात झालेला दादा. दोन दिवसाला दोन पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गळाला घातलं. पालखीतलं शिवाला बाहेर काढलं. सिद्धी सवार बसवलं. तोर बातम्यानी, हुजूर हुजूर शिवाजी भागा, शिवाजी भागा. आणि गळाला सिद्धी त्यांनी मनातून तलवार काढली, शिवावर धरली. सजबता सजबता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीन म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? अरे गळाला सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. पण इकडे बाजीनं गजापूरची खिंड टाकली आणि बाजी म्हणतात, राज आता येळ करू नका. तुम्ही नेहमी ठोक घेऊन विशाळगडावरती रवाना व्हा आणि खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतात, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण ठरवलंय. आता जे होईल ते मिळून करू. आणि राजे म्हणतात, नाही, लाख दिले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय उभा राहून बाजी खिंडीला विनवणी करी शिवबाला. गुरुपलथन जावा तो पोहळ गावा त्या वैशाला. तेथील रयतेला सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवे. किंवा होय साहेब. राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. अव मग आमचा उपयोग काय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? ए मुदगलाव आणि टलक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची अवसा? तानाजी नाही ते काय, कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. राज आधी लगीन कोंढाण्याचं मग आहे बस. तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही. साम्राज्याचं, शिवाजी राजांचं आणि भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून वाव. तुमचं वंगाळ हा साम्राज्या पातूर पोचस्तवर उकडून टाकू आम्ही. साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.